हॅलो एव्हरीवन, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर सुरू करूयात आपण आजच्या व्हिडिओला. लहानपणापासून मुलगी म्हणून मी एक गोष्ट नेहमी ऐकत आली, ते म्हणजे इंडिपेंडंट व्हायचंय. पण आता जाऊन त्या इंडिपेंडंटचा अर्थ कळतोय. तर खरंच इंडिपेंडंट म्हणजे काय असतं बरं? फक्त पैसे कमावणं, एकटं राहणं की कोणाची मदत न घेणं म्हणजे इंडिपेंडंट होणं असतं? नाही. इंडिपेंडंट म्हणजे स्वतःची ओळख जपणं, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता असणं आणि आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःला सांभाळण्याची ताकद असणं. खूप वेळा महिलांना लहानपणापासून शिकवलं जातं, जास्त बोलू नकोस, घर सांभाळ, लोक काय म्हणतील याचा विचार कर. आणि तुम्ही इथे पाहत आहात, गावाकडून मी जी चिंच आणली होत्या फोडून, उन्हामध्ये चांगल्या वाळवून, मीठ लावून, आता मी त्या काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. तर इथे तुम्ही पाहत आहात, याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे. नॉर्मल टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्ही हा कंटेनर ठेवू शकता. आणि या ज्या ऑर्गनायझर शेल्फचा जो मी रिव्ह्यू दिला होता, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन चेकआउट करा. आता हा कुठे ठेवायचा आहे हे मी अजून डिसाईड केलेलं नाही आहे. जेव्हा मी ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवेल, त्याची एक फिक्स प्लेस मला कळेल की कुठे ठेवायचं आहे, तर तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि इथे माझी चालू आहे आता डिनरची तयारी. तर डिनरमध्ये मी कुरडईची भाजी बनवणार आहे. तर कुरडईची भाजी बनवण्यासाठी मी इथे कुरडईचा जो चुरा आहे तो थंड पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी भिजत ठेवला आहे. एक 10-15 मिनटासाठी तुम्ही भिजत ठेवू शकता आणि बाकीची स्वयंपाकाची तयारी तोपर्यंत करून घेऊ शकता. आणि आता वळूयात पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे. लोक काय म्हणतील याचा विचार करून हळूहळू अनेक महिला, अनेक मुली स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि मतं दाबून जगायला शिकतात. पण स्वतःसाठी विचार करणं चुकीचं आहे का? स्वतःची मतं असणं चुकीचं नाही आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं तर अजिबातच चुकीचं नाही. महिलांनी इंडिपेंडंट असणं गरजेचं का आहे माहितीये? कारण आयुष्य कधीच कायम एका व्यक्तीभोवती फिरत नसतं. परिस्थिती बदलते, लोक बदलतात आणि जबाबदाऱ्याही बदलत जातात. आणि त्या प्रत्येक वेळी जर महिला मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जर मजबूत असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी राहू शकते. मी अशा कित्येक महिलांना पाहिलंय ज्यांना घरातली कामं सोडून बाकीच्या कुठल्याही गोष्टीचा गंध अजिबात नसतो. कधी बँकेत जायचं माहिती असतं ना, आधार कार्डसाठी कसं अप्लाय करायचं किंवा बाकीच्या डॉक्युमेंटसाठी काय प्रोसेस असते, काय अप्लाय करायचं, या प्रत्येक गोष्टीसाठी ते आपल्या जोडीदारावर डिपेंडंट असतात. आणि त्यांना कुठलाही प्रश्न विचारला की हे सगळं आमचे हेच बघतात, अगदी अभिमानाने त्या सगळं सांगतात. पण खरंच हे कितपत योग्य आहे? इंडिपेंडंट असणं म्हणजे मला कोणाची गरज नाही असं नाही, तर गरज पडली तरी मी स्वतःला सांभाळू शकते हा आत्मविश्वास असणं. आणि आपण आता इथे पटकन बघूयात की मी कुरडईची भाजी कशी बनवते. मी कांदे कट करून तेलामध्ये चांगले परतवून घेतले आहेत. त्यानंतर टोमॅटो सुद्धा परतवून घेतला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जिरी, मोहरी आणि लसूण सुद्धा टाकायचं आहे आणि तुमच्या गरजेनुसार मसाले आणि हळद सुद्धा टाकायचे आहे.
हे सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर कुरडई जी भिजत ठेवली होती आपण पाण्यामध्ये, तर त्याच्यातलं पाणी काढून तो कुरडईचा चुरा जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. तर झाकण बिलकुल ठेवायचं नाही, ऑलरेडी ते भिजून झाल्यामुळे ते तयार होते ती भाजी. आणि थोडा वेळ ती भाजी तशीच परतवून घ्यायची आहे आपल्याला. खूप महिलांकडे टॅलेंट असतं. कोणाला स्वयंपाक छान येतो, कोणी सुंदर कला करते, कोणी अभ्यासात हुशार असते, तर कोणी घर आणि काम दोन्ही उत्तम सांभाळते. पण अनेकदा त्या स्वतःलाच कमी समजतात, कारण समाजाने त्यांना नेहमी दुसऱ्यांशी तुलना करायला शिकवलेलं असतं. इंडिपेंडंट महिला म्हणजे फक्त करिअर करणारी महिला नाही, तर स्वतःचा आदर करणारी महिला, जी स्वतःच्या आनंदालाही महत्त्व देते, जी नाही म्हणायला शिकते, जी स्वतःसाठी वेळ काढते आणि जी स्वतःची किंमत ओळखते. आजही काही लोकांना वाटतं महिला जास्त इंडिपेंडंट झाली, जास्त शिकली की ती बदलते. पण खरं सांगायचं तर इंडिपेंडंट महिला बदलत नाही, ती फक्त स्वतःला हरवणं थांबते. घर सांभाळणारी गृहिणी असो, नोकरी करणारी महिला असो, व्यवसाय करणारी असो किंवा शिक्षण घेणारी मुलगी असो, स्वावलंबी असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. कारण शेवटी स्वतःवर विश्वास असणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. लोक साथ देतील की नाही हे माहीत नाही, पण स्वतःची साथ स्वतःला असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आता इथे नवीन पोळपाट आणि बेलण्यासोबत माझी चपाती बनवण्याची कसरत चालू आहे, कारण मी हे नवीनच ऑर्डर केलेलं आहे. याचा पण जर प्रोडक्ट रिव्ह्यू तुम्ही चेक केला नसेल तर हा व्हिडिओ नक्की जाऊन चेकआउट करा. या पोळपाटची साईज थोडीशी छोटी असल्यामुळे चपाती करायला थोडासा वेळ जात आहे, बट ठीक आहे, फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे वेळ लागतोय. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वावलंबी असणं म्हणजे एकटं पडणं नाही, तर स्वतःला मजबूत बनवणं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार होते. तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला सांगा कमेंट करून की कशी लागते ही भाजी ते. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.